इचलकरंजीमध्ये प्रथमच छत्रपती शिवाजी महाराज विधी महाविद्यालय कोरोची, महाराष्ट्र शासन व बार काउन्सिल ऑफ इंडिया दिल्ली मान्यताप्राप्त, प्रशस्त मूट कोर्ट विद्यार्थी सहाय्यक केंद्र, मोफत कायदेशीर सहाय्यक केंद्र, लॉ कॉलेज आता आपल्या शहरात. इचलकरंजी परिसरात पहिल्यांदाच विधी शिक्षणाची सुवर्ण संधी. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने सुसज्ज आणि दर्जेदार विधी महाविद्यालय आता कोरोची येथे सुरू होत आहे. कायदा व बीसीआय मान्यताप्राप्त महाविद्यालय, अनुभवी व कायदेतज्ञ प्राध्यापक, मूट कोर्ट, मॉक ट्रायल्स व न्यायालयीन प्रत्यक्ष अनुभव, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व इंटर्नशिप संधी, मोफत कायदेविषयक मार्गदर्शन केंद्र, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष उपक्रम. कायद्याचे शिक्षण आता सर्वांसाठी. 12वी नंतर थेट 5 वर्षांचा कोर्स BA LLB, कोणत्याही शाखेतील पदवीधरांना 3 वर्षांचा कोर्स LLB, कोणत्याही वयात कधीही कायद्याचे पदवीधर होता येते. प्रवेश सुरू, आजच नाव नोंदवा. पत्ता: छत्रपती शिवाजी महाराज विधी महाविद्यालय कोरोची, ता हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर. इचलकरंजी पासून अवघ्या काही मिनिटांवर. संपर्क: 9960802318, 9922836887, 449483066654, 4921023116. कायदा शिकून समाजसेवा करा, यशस्वी भविष्याची वाट येथेच सुरू. चांदणी चौकातील शौचालय वादातून दोन्ही गटांवर गुन्हे दाखल. महिलांनी जाधव यांना मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल. इचलकरंजी शहरातील चांदणी चौक परिसरात असलेल्या सरकारी शौचालयावरून झालेल्या वादातून दोन्ही गटांमध्ये परस्पर विरोधी गुन्हे दाखल झाले आहेत. शौचालय अतिक्रमण हटवण्याच्या मागणीमुळे झालेल्या वादातून हा प्रकार उफाळून आला आहे. चांदणी चौक येथे दीपक जाधव आपल्या कुटुंबासह राहतात. त्याच परिसरात सरकारी शौचालय असून ते अतिक्रमणात आल्याचा आरोप करत जाधव यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली होती. या पार्श्वभूमीवर आज सकाळी दीपक जाधव कामावर जात असताना परिसरातील महिलांशी त्यांचा वाद झाला. वादाच्या दरम्यान दोन्ही बाजूंनी एकमेकांना मारहाण झाल्याची माहिती मिळते. या प्रकरणात रेखा पोळ, आरती कदम, देवकंद शेरखाने, श्रीकृष्ण कदम आणि शशिकांत कदम यांच्या विरोधात गावभाग पोलीस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर महिलांनी दीपक जाधव यांच्यावर विनयभंग केल्याचा आरोप करत त्याच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. या घटनेनंतर पोलीस दीपक जाधव यांना घेऊन जात असताना काही महिलांनी त्यांना पुन्हा मारहाण केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलीस पुढील तपास करत आहेत. Hey there. Subscribe to my channel and also press this bell icon.